आम्ही एबी फॉर्म जोडले ना, परवानगीचा काय प्रश्न येतो? फॉर्म पोच केले आहेत, पक्षाच्या परवानगीचा प्रश्न कुठे येतो? पक्षाने दिलं म्हणून तर आम्ही सगळं केलं नाही. नगराध्यक्ष पदासाठी आम्ही शिर्डी शहरातील अतिशय प्रतिष्ठित, सुशिक्षित आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणार, मी तुम्हाला जे म्हटलं होतं, ॲडव्होकेट अविनाश शेजवळ यांच्या धर्मपत्नी माधुरीताई शेजवळ यांना उमेदवारी दिलेली आहे. काँग्रेस पक्षातर्फे आम्ही आज शिर्डी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2025 होत आहे, यामध्ये सहभागी होण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे अधिकृतपणे एबी फॉर्म लावून आम्ही काही जागांसाठी या ठिकाणी अर्ज सादर करत आहोत. त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देखील आम्ही या ठिकाणी अतिशय सक्षम, सुशिक्षित, राजकीय पार्श्वभूमी असलेला आणि सगळ्या समाजातील सगळ्या घटकांना बरोबर घेऊन जाणारा या ठिकाणी आम्ही दिलेला आहे. तुम्ही निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून जर या ठिकाणचं चित्र शिर्डी शहरातलं जर पाहिलं असेल, अतिशय दबावाचं राजकारण या शहरामध्ये निवडणूक लागल्यापासून केलं जात आहे. निवडणूक लागल्यापासून तर नाही, परंतु सातत्याने हे सुरू आहे. परंतु आम्ही या कुठल्याही दबावाला बळी न पडता आम्ही आमच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार, राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब, आमच्या राज्याच्या काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस प्रभावतीताई घोगरे, जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ गुजर, या सगळ्यांच्या परवानगीने आज हे या ठिकाणी स्वतः प्रभाताई आज हे फॉर्म आमचे भरण्यासाठी हजर आहेत. आम्ही हे या ठिकाणी सादर केलेले आहेत. मी दहशतीचा जो विषय आपल्याला सांगत होतो, अतिशय शुकशुकाट आज सगळे या ठिकाणी आज कसं सण आपल्या शिर्डी शहरामध्ये लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे, हे चित्र आज खरं म्हणजे खूप आनंद देणार आहे. पण फॉर्म भरण्याची मुदत सुरू झाली आणि कालपर्यंत शुकशुकाट म्हणजे स्मशान शांतता या ठिकाणी होती. ती आज सगळ्यांनी सहभाग घेतल्यामुळे थोडंसं त्याला ब्रेक लागलेला आहे. या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होताना माझी शिर्डी शहरातल्या सगळ्या मतदारांना जाहीरपणे आव्हान आहे, जे सक्षमपणे काम करू शकते, शिर्डी शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी सहभागी होतील अशा लोकांना निवडून द्यावं, अशी मी आजच्या निमित्ताने आपल्याला विनंती करत आहे शिर्डी शहरातील मतदारांना. मी या ठिकाणी 12 ते 13 लोकांचे नगराध्यक्षाच्या पदासह उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे. नगराध्यक्ष पदासाठी तुम्हाला काकी सगळं सांगतीलच, परंतु नगराध्यक्ष पदासाठी आम्ही शिर्डी शहरातील अतिशय प्रतिष्ठित, सुशिक्षित आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणार, मी तुम्हाला जे म्हटलं होतं, ॲडव्होकेट अविनाश शेजवळ यांच्या धर्मपत्नी माधुरीताई शेजवळ यांना उमेदवारी दिलेली आहे. मी काँग्रेसकडून स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवत आहोत. आम्ही महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढवत नाही. शिवसेनेचे काही अर्ज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दाखल झालेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादीचे देखील दाखल झालेले असतील अशी माहिती माझ्याकडे आहे. असं काही असेल तर आम्ही बसू आणि पक्षाच्या चिन्हावर जर महाविकास आघाडी झाली तर ती करू. राज्याचे माजी महसूल मंत्री मी अगोदर सांगितलं, आमदार बाळासाहेब थोरात साहेब, आम्ही एबी फॉर्म जोडले ना, परवानगीचा काय प्रश्न येतो? महसूल मंत्री माजी महसूल मंत्री आहेत थोरात साहेब, प्रभावती घोगरेताई या ठिकाणी आहेत, जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ गुजर यांनी आम्हाला फॉर्म पोच केले आहेत. पक्षाच्या परवानगीचा प्रश्न कुठे येतो? पक्षाने दिलं म्हणून तर आम्ही सगळं केलं नाही. आमची चर्चा व्यवस्थित झाली. महाविकास आघाडीमध्ये जाण्याच्या दृष्टीनं आता विड्रॉलच्या अगोदर जे शिवसेनेचे, काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी जी पवार साहेबांचा, शरद पवार साहेबांचा जो गट आहे आणि उद्धव साहेब ठाकरेंचा जो गट आहे शिवसेनेचा, यांच्या सोबत त्यांचे फॉर्म आलेले असतील तर आम्ही चर्चा करू आणि मग महाविकास आघाडीचा आम्ही काही करता आलं तर करू. आम्ही चर्चा करू व्यवस्थितपणे. आम्ही जर त्याच्यामध्ये पुढे जाणार असेल, कारण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आहे, संपूर्ण भारतामध्ये इंडिया आघाडी आहे, तर आम्ही शिर्डीमध्ये वेगळा निर्णय घेणार नाही. परंतु परिस्थितीमुळे जर आम्हाला काही करावं लागलं तर काँग्रेस सोबळावर लढणार आहे. आज नगर परिषदेचे जे उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे, त्याच्यामुळं इथे आज बऱ्यापैकी गर्दी झालेली आहे. सुरुवातीला 1-2 दिवस आज अतिशय शुकशुकाट होता. आम्ही आज सर्वजण आदरणीय आमचे नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेबजी थोरात व काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जे उमेदवार आलेले आहेत त्यांना शुभेच्छा व त्यांच्यासाठी मी इथे आलेले आहे. आज काँग्रेस पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे
आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट, सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती. आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर. साई प्रसाद नगर 100% लीगल प्लॉट, विश्वासार्ह गुंतवणूक. साई समाधी मंदिरापासून फक्त 5 मिनिटे अंतरावर. प्रशस्त रस्ते, स्ट्रीट लाईट्स, बस स्टॉप, शाळा, बाजार आणि बँक सर्व काही जवळ. तर त्वरा करा, थोडेच प्लॉट शिल्लक. तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी. एक वेळ नक्की भेट द्या. संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील 9420 05 91 किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी 9689 65 91 91. साई प्रसाद नगर, शिर्डी.